झाले ते झोळे पेन विभागाचा एक गोड आवाज या मी अध्यक्ष साहेबांना विनंती रकेचा मिलिंदजी पाटील साहेब आपल्या शुभ हस्ते सन्मान या अगदी कलेचा त्याचा आवाजाचा सन्मान आवाज आवडला असेल तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे अगदी आपण पाहतोय सिद्धू पाचीची हुबेहूब कॉफी पाहायला मिळते गिली गिली रंबा खुशी चंपा या आवाजानं संबंध महाराष्ट्र गाजवून सोडलाय अशा अमित मात्रे झोळे पेन एकदा जोरदार टाळ्या अमित मात्रेसाठी होऊ द्या अमित मात्रेसाठी जोरदार टाळ्या केलवडेकर त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊ द्या आपला आवाज थांबवू नका तत्पूर्वी आपण अगदी या स्पर्धेचे ज्यानं ज्युरी म्हणून कामकाज पाहिले 4 रात्री न्यायदेवतेच्या भूमिकेत शरद मात्रे सर उरण पंच असोसिएशनचे सदस्य याच मातीतील पंच चला जुगल घरत आपण व्यासपीठावर या शरदजी मात्रे थोडा आवाज वाढवायचा आणि शरदजी मात्रे आपण या आणि परेश पाटील दयाराम पाटील साहेब आपण देखील व्यासपीठावर या जुगल घरत आपण देखील व्यासपीठावर यायचं यस शरदजी मात्रे 4 रात्रीमध्ये डोळ्यामध्ये तेल टाकून ज्यानं पंचांच्या भूमिकेत काम पाहिलंय न्याय देवता ज्युरी शरदजी मात्रे अगदी 40+ कमिटीचे सचिव तथा उरण पंच असोसिएशन सदस्य अनेक उत्तम खेळाडू जरा जोरदार टाळ्या पंचांसाठी देखील होऊ द्या चांगलं सहकार्य चांगला खेळ त्यांचा अगदी आपण पाहतोय पंचांच्या भूमिकेमध्ये आज त्यांनी संपूर्ण रात्रीत सर्वांना ज्यानं मन जिंकली जोरदार टाळ्या होऊ द्या तदनंतर एक नवीन पंच आपल्या कारकिर्दीतील आर्यन पाटील आपणास विनंती आपण व्यासपीठावर यायचं आहे आपल्या कारकिर्दीतील पहिली रजनी स्पर्धा ज्यानं पंचांच्या भूमिकेत कव्हरेज केली आहे ते परेश पाटील भेडकळ त्याच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या अध्यक्ष साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करायचा आहे अगदी पहा परेश अगदी बस आपण पाहतोय त्याचा सन्मान केला जातोय या कार्यक्रमाप्रसंगी जोरदार टाळ्या होऊ द्या परेश पाटील नामांकित पंच आणि त्यांचा सन्मान केला जातोय चला चारही टीमचे कॅप्टन आपण देखील यायचं आहे चला आज 4 दिवस 4 रात्रीत ज्यानं खऱ्या अर्थानं आपण पाहतोय गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये चांगलं काम केलंय प्रत्येक खेळाडूचा लेखाजोखा डोळ्यामध्ये तेल टाकून अगदी रात्रीचं दिवस ज्यानं केलंय आणि संपूर्ण स्पर्धेचं ज्यानं गुणांकन केले आहे असे ऑफिशियल गुणलेखक करंजा गावातील परेश मात्रे सरांचा देखील आपण सन्मान करतोय मी गणेश भगत साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते परेश मात्रे करंजा यांचा देखील सन्मान करून घ्यायचा आहे अगदी ते देखील आज ऑफिशियल स्कोरर म्हणून उरण पंच कमिटीमध्ये पाहायला मिळतात आणि त्याचा सन्मान गुणलेखक जोरदार टाळ्या झाला पाहिजे परेश मात्रे करंजा त्यांसाठी आपण सन्मान अगदी या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह आणि सौंदर्याचं प्रतीक गुलाब पुष्प आणि अगदी या गुलाबी थंडीमधील वस्त्रालंकार शाल देऊन त्याचा सन्मान आपण आलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली चांगलं सहकार्य केलात परेश आपलं आम्ही संयोजकांच्या वतीनं मनाच्या अंतकरणातून आभारी आहोत तदनंतर प्रथमतः आपण SPCC करंजा टीमच्या कर्णधाराचा आपण सन्मान करूया SPCC करंजा टीमचे कॅप्टन विलास पाटील साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण सन्मान करून घ्यायचा आहे विलास पाटील साहेबांना मी विनंती करतोय तदनंतर मी महेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सन्मान केले जाईल या स्पर्धेमध्ये सहाय्यक गुणलेखक म्हणून ज्यानं काम केलंय सागर ठाकूर त्यांचा देखील आपण सन्मान करतोय महेश ठाकूर यांच्या शुभ हस्ते आपण सागर ठाकूर यांचा सन्मान करतोय जरा जोरदार
तदनंतर ज्यांच्या माध्यमातून संपूर्ण या स्पर्धेमध्ये पाणी तदनंतर चेंडू पुरवण्याचं काम केलं आहे बॉल बायच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाले बॉल प्रिसिशन मी जीवन ठाकूर साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण भावनेश भगत यांचा सन्मान करायचा आहे बॉल बायच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात संपूर्ण चेंडू ज्यांना पुरवण्याचं काम केलं आहे भावनेश भगत त्यांचा हा सन्मान या स्पर्धेमध्ये केला जातोय तदनंतर आपण बोंडकोडे टीमचे कॅप्टन या बोंडकोडे टीमचे कर्णधार टीम बोंडकोडे टीमचे कर्णधार या टीम बोंडकोडे आपण या लगेचच या माझा आवाज येते तर टीम बोंडकोडे आणि तदनंतर डेव्हिड 11 गावदेवी केळवडे अगदी 6 वर्षानंतर एक उराशी स्वप्न बाळगलंय आज त्याने हे स्वप्न साकार केलंय त्या कर्णधाराचा आपण सन्मान करूया अगदी मी कर्णधाराला विनंती करतोय अगदी बोंडकोडे टीमचे कॅप्टन आले तर त्यांचा आपण सन्मान करूया मी विनंती करतोय हरेश ठाकूर यांना आपल्या शुभ हस्ते आपण बोंडकोडे टीमच्या कर्णधाराचा सन्मान करायचा आहे पुढे यायचं आहे कॅप्टन आणि केलवडे टीमचे कॅप्टन अजय घरत पा अगदी ताकदवर आहे धष्टपुष्ट आहेत आणि आज ती ताकद पाहायला मिळाली आहे तदनंतर मी विनंती करतोय अध्यक्ष साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण विजेत्या पदाचा आपण कर्णधाराचा सन्मान करून घ्यायचा आहे अजय घरत डेव्हिड 11 गावदेवी केलवडे टीमचे कॅप्टन आपण पाहतोय कर्णधाराचा सन्मान केला जातोय खूप स्ट्रगल केलं या टीमने देखील 6 वर्षानंतर आज बेडकलच्या मैदानावर सुवर्ण अक्षराने सरपंच ट्रॉफीचं टायटल ज्यानं पटकवलंय आणि त्याच्या कॅप्टनचा सन्मान तदनंतर आज ही स्पर्धा घर बसल्या आपल्या भावाचं आपल्या खऱ्या अर्थानं दादाचं प्रत्येकाचा खेळ घर बसल्या पाहता यावा म्हणून ही स्पर्धा YouTube टेलिकास्टच्या माध्यमातून 4 रात्री आमच्या समवेत जोडले होते पनवेल तालुक्यातील पहिली अशी वाहिनी आहे की ज्या वाहिनीनं खऱ्या अर्थानं ही स्पर्धा अगदी आपण पाहिलं तर लाईव्हच्या माध्यमातून पहिलं चॅनल कोणतं उद्या आलं असेल तर पनवेलमधून पनवेल टेनिस क्रिकेट.in PTC त्यांचा आपण सन्मान करून घ्या तदनंतर काही चॅनल आहेत पण पनवेलमधील पहिलं चॅनल असेल ज्याने YouTube टेलिकास्ट स्पर्धा कव्हरेज केली ते म्हणजे पनवेल टेनिस क्रिकेट.in चे खऱ्या अर्थानं आपण पाहतोय प्रोप्रायटर संदीपजी वास्कर त्यांचे संपूर्ण शिलेदार केतन दलवी किरण दलवी जे सहकारी आहेत त्यांनी आपण हा सन्मान स्वीकारायचा आहे मी दयाराम पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण PTC लाईव्हचा सन्मान करून घ्यायचा आहे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ज्यानं पहिलं YouTube टेलिकास्ट केलं त्यानंतर काही चॅनल येताना पाहायला मिळाले पण पहिली वाहिनी PTC पनवेल टेनिस क्रिकेट.in पनवेल उरणमधील ही पहिली वाहिनी आणि आज त्याचा सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय अगदी तदनंतर उत्कृष्ट समालोचक भेंडकलगावचा आमचा बुलंद आवाज उमंगजी भोईर यांचा पण सत्कार आम्ही करत आहोत यांचा सत्कार मनीष पाटील यांच्या हस्ते करण्यात येणार आहे आमच्या भेंडकलगावचा बुलंद आवाज उमंग राजन भोईर तदनंतर अगदी आपण पाहतोय ज्यांना आमचा आवाज या संपूर्ण अगदी स्पर्धेमध्ये या मैदानामध्ये गुंजताना पाहायला मिळाला आहे उत्तम साऊंड क्वालिटी DJ विशेष साऊंड नक्की त्यांचा देखील सन्मान केला जाईल साऊंड सिस्टीम मध्ये आपल्याला पाहायला मिळाले आहेत DJ विशेष तुषार पाटील साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण अगदी
विशेषांचा आपण सन्मान करायचा आहे. विशेष सन्मान असेल या चला या लवकर. विशेषांचा सन्मान केला जातोय. पहा जर गीतं आवडले असतील तर त्यांच्या साऊंडिंग साठी देखील जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. आणि अगदी ज्या मैदानामध्ये लख्ख प्रकाश पडले आहे ते विशेष डेकोरेशन अगदी नंतर हे जनरेटरवाले त्यांचा देखील आपण सन्मान करून घेऊया. त्याचं नाव वैभव दादांना मी विनंती करतो या जनरेटिंग ऑपरेटर वैभव. अगदी जत्रा भरली आज क्रिकेटचा कुंभमेळा पाहायला मिळाला आहे. अक्षरशः 4 रात्रीमध्ये खूप मोठी मेहनत आज ही स्पर्धा फलाला येताना पाहायला मिळाली आहे. सरपंच ट्रॉफी अगदी मिलिंददादा पाटील मनीषदादा पाटील दिनेशजी घरत त्यानंतर दिनेशजी पाटील जुगल घरत यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहिली आहे. चला या लवकर जनरेटर ऑपरेटिंग वैभव आपण यायचं आहे. संजय पाटील साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण वैभव अगदी जनरेटर ऑपरेटर पाहायला मिळाले. जसं आपण म्हटलं लाईट्स ऑन करा की त्या शब्दाला मान देऊन आज लाईट्स ऑन केल्या जात आहेत. त्यांचा ही सन्मान या कार्यक्रमाप्रसंगी केला जातोय. जबरदस्त स्पर्धा जबरदस्त नियोजन आणि आयोजन परफेक्ट नियोजन करेक्ट कार्यक्रम दिनेश पाटील जुगल घरत. आणि चला इथून आपण मुख्य सोहळ्याकडे वळूया. प्राइज सेरेमनी अगदी बक्षीस वितरणाकडे वळतोय. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच देण्यापूर्वी मी मान्यवरांमधून विनंती करतोय आदरणीय सन्माननीय विलास पाटील साहेबांना की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब वितरित करण्यासाठी पुढे यायचं आहे. विलास पाटील साहेबांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्या. मॅन ऑफ द मॅचचा किताब ज्याच्या बॅटीतून 11 चेंडू 24 धावा ठोकल्या आणि गोलंदाजी करत असताना एक महत्त्वपूर्ण विकेट संपादित केली. 1 रनआउट 1 कॅच सुंदर खेळ पाहायला मिळाला आहे. जबरदस्त खेळ आपण पाहतोय. डेव्हिड 11 गावदेवी केलवण्याचा स्टार खेळाडू हरीश पाटील ठरलाय या फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. नक्कीच आपण यायचं हरीश पाटील. सुंदर खेळ पाहायला मिळाला. जोरदार टाळ्या झाला पाहिजे हरीश साठी. काही सामन्याच्या आपल्या फलंदाजीच्या अष्टपैलू खेळाडू म्हणून आज काम पाहायला गेलाय हरीश पाटील. डेव्हिड 11 गावदेवी केलवणे. त्यानंतर या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब वितरण करण्यासाठी मी मान्यवरांमधून विनंती करतोय जीवन ठाकूर आणि त्यानंतर संजय पाटील. आपल्या दोघांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत एक मानाचा करंडक आणि आकर्षक भेट वस्तू. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ब्रँडेड शूज आणि भव्य दिव्य चषक आणि उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब ज्यांना सुंदर झेल टिपल्यात. आणि अगदी आपण पाहतोय सौभाग्यवती मंजिता मिलिंद पाटील सरपंच चषक 2025 चा उत्कृष्ट क्षेत्ररक्षक किताब येईल का आवाज? एनी गेसेस? गावदेवी केळवणे करंजाचा आवाज थोडा थांबलाय. बोंडकोडे टीम आपण खूपच लांब आहात, पुढे या. टीम बोंडकोडे आणि भेंडकरवाले. आणि इथून या स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब जातोय. एकदा करंजावाल्यांचा आवाज येतोय का? कोण आहे का? आणि ज्यानं 5 उत्कृष्ट झेल टिपल्या असा SPCC करंजा टीमचा कुणाल कोहली ठरलाय बेस्ट फिल्डर ऑफ द टूर्नामेंट सरपंच ट्रॉफी 2025. कुणाल कोहली आपल्याला पाहायला मिळालाय. चांगल्या झेल टिपल्यात. अगदी नौका संघ पाहायला मिळतोय. आजची ही स्पर्धा त्याने देखील गाजवली. रात्र
चांगला खेळ केलाय. ही सुरुवात आहे. नक्कीच पुढे पुढे खूप नाव पाहायला मिळेल. याही टीमचं 13 नंबर जर्सी परिधान केलेला कुणाल 5 झेल टिपल्यात आणि स्पर्धेतील उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा किताब नामांकन जातोय. ब्रँडेड शूज. मी विनंती करतोय अगदी मान्यवरांना की आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे आणि पुढील वाटचालीसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट गोलंदाज. नक्कीच गोलंदाजाचा किताब देण्यासाठी मी विनंती करतोय मान्यवरांमधून भेटकलगाव भारतीय जनता पार्टी अध्यक्ष आणि त्यानंतर महेश ठाकूर साहेबांना की आपल्या शुभ हस्ते अगदी आपण या स्पर्धेतील उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब जातोय. नक्कीच उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट कोण? हरेश. बोंडकोडे टीम शांतच बसली आहे आणि टीम भेटकळ आणि नक्कीच जर्सी नंबर 16 घेऊन तो खेळाडू मैदानामध्ये उतरतोय. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळाले आहेत. तब्बल ज्यानं 10 विकेट आपल्या नावावर केल्या आणि 1 नव्हे 2 नव्हे तर 3री सायकल आपल्या नावावर करताना पाहायला मिळालाय. नाव आहे साहिल ठाकूर. जरा जोरदार टाळ्या झाला पाहिजे साहिल साठी. चला या साहिल ठाकूर. कैकांनी 3 बाईक 4 बाईक पटकवल्यात पण खऱ्या अर्थानं ही 3री सायकल त्याला मिळाली आहे. नक्कीच एकच प्रश्न असेल साहिल. नक्कीच प्रश्न तर एकच असेल की तुम्ही 2 सायकल जिंकल्यात. दोन्ही टायटल आपण BPL चे पटकावलेत आणि यंदा ग्रामीण फॉर्मॅटमधील ही खूप मोठी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली. रजनीमधील ही सुंदर खेळ आपण केलात आणि ही 3री सायकल आपल्या नावावर आली आहे. चांगली गोलंदाजी पाहायला मिळाले. काय म्हणू शकेल आपल्या खेळीसाठी? खूप आनंद वाटते की बॉलिंग चांगली झाली. टीम परफॉर्मन्स पण चांगला आला पण लास्टच्या मॅचला थोडं हे झाल्याबद्दल पण चालते. क्रिकेट आहे. हार जीत होती रहती है. नक्कीच साहिल चांगला केलाय. खूप मोठ्या अपेक्षा भेंडकलकरांना तुझ्यातनं लागल्यात. पुन्हा एकदा मी म्हणतोय 3 सायकल आल्या 4-5 सायकल येऊ दे आणि येता येता थेट बाईक येऊ दे हीच अपेक्षा असेल आणि विठ्ठलाचरणी प्रार्थना असेल. आणि मी मान्यवरांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण साहिलांना बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंटचा किताब वितरित करायचा. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे साहिलसाठी. अपकमिंग स्टार पाहायला मिळतोय टीम BCC भेटकल बीचा. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे साहिल ठाकूर साठी. वेल साहिल पुढील वाटचालीसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. आणि तदनंतर आपण जाऊया बेस्ट उत्कृष्ट फलंदाजाचा किताब या स्पर्धेमधील. नक्कीच फलंदाजी जबरदस्त झाल्यात प्रत्येक खेळाडूच्या. काही काही षटकार चौकारांचा पाऊस पडलाय. सरपंच ट्रॉफी अगदी रात्र ज्यानं गाजवल्यात. नक्कीच कोणता संघ असेल कोणत्या संघातील खेळाडू असेल तो ठरेल या स्पर्धेतील बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. बोंडकोडे टीम अगदी बेस्ट टुर्नामेंटच्या मानकरीमध्ये तो खेळाडू खऱ्या अर्थानं रेसिंगला होता. मालिकावीरच्या किताबपर्यंत त्याचा खेळ होता. मात्र शेवटच्या क्षणाला थोडा मात्र मागे पडलाय आणि या स्पर्धेतील उत्कृष्ट फलंदाजाचा किताब जातोय. तब्बल 102 धावा फक्त 44 चेंडूमध्ये पेस केल्यात असा टीम बोंडकोडेचा ठरलाय. सलामीला येणारा हा डिटर फलंदाज जितेश राऊत बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट सरपंच ट्रॉफी 2025. मी मिलिंद पाटील आणि तदनंतर गणेश भगत साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंटचा किताब डिस्ट्रीब्यूट करायचा आहे. जितेश राऊत यांचा चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. बॅटिंग परफॉर्मन्स
बॅटिंग परफॉर्मन्स चांगला झाला आहे, चांगली फलंदाजी, चांगल्या धाटणीचे फटके त्याच्या पायाला मिळाले आहेत. आज त्याचं देखील नाणं खणं वाजलं आहे. नक्कीच आपण पहिल्यांदाच आमच्या भिंडकल नगरीत आलात आणि स्पर्धेमध्ये आल्यावर कसं वाटलं आणि या स्पर्धेचा टायटल खरं तर तुम्हाला देखील मिळाला आहे आणि बेस्ट बॅट्समनचा किताब आज तुमच्या गावामध्ये तुम्ही नेत आहेत सरपंच ट्रॉफीचा. नक्कीच स्पर्धा खूप चांगली होती आणि आमच्यासाठी ही कमबॅकवाली टुर्नामेंट होती. भरपूर मॅचेस आम्ही हारत होतो पण या टुर्नामेंटमध्ये आमचा कमबॅक झाला, त्यामुळे ही आमच्यासाठी लकी टुर्नामेंट आहे. नक्कीच ही गाडी तुमच्या असेच अविरत चालू राहू द्या. सरपंच ट्रॉफी तुमच्यासाठी लकी ठरली आहे. इथून तुमचा चांगला श्री गणेश होईल. यामध्ये येथील मात्र सरकारने खूप साऱ्या शुभेच्छा देऊया आणि या अगदी आपण पाहतोय सौभाग्यवती मंजिताताई मिलिंद पाटील सरपंच चषक 2025 आज सरपंच म्हणून त्यांच्या माध्यमातून कामकाज पाहिले जात आहे आणि या सरपंच चषकाचा पहिला खऱ्या चतुर्थ क्रमांकाचा मान ज्या टीमनं पटकावला आहे, मी विनंती करतोय हरेश ठाकूर साहेबांना आणि तदनंतर तुषार पाटील साहेबांना आणि मनीष पाटील साहेबांना आपल्या तिघांच्या हस्ते आपण चतुर्थ क्रमांकाचा मानाचा करंडक आपण इथून वितरित करतोय आणि चतुर्थ क्रमांकाचा मान पटकावला आहे SPCC टीम करंजा. संपूर्ण टीमनं यायचं आहे कारण की ते देखील टीम खऱ्या अर्थानं असं सूत्रांद्वारे कळण्यात आलं आहे की खिशातून पैसे टाकून आज ते रजनी स्पर्धा खेळत आहेत आपल्या गावासाठी, स्वतःसाठी, संघासाठी. तर तुम्ही संपूर्ण जण या सरपंच चषकामध्ये आपण चांगला खेळ केलात आणि भल्या टीमला तुम्ही खरोखरच घाम फोडलात आणि सुंदर खेळ केलात. पुढील वाटचालीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा असतील टीम करंजा. तालुका जिल्हा विचारून घे या जगात, मुक्काम पोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. अरे आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात, आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात, आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात, आम्हाला जो कोणी नडतो तो डायरेक्ट दिसतो ढगात. मंगल मूर्ती सुंदर खेळ. वेल प्लॅड टीम SPCC करंजाचा कोहली या युट्यूबरनं त्यांना जर्सी पुरस्कृत केल्यात. खेळाडूंच्या वतीनं त्यांचे देखील आम्ही आभार प्रकट करतोय. करंजाचा कोहली टी शर्ट पुरस्कृत SPCC करंजा. त्यानंतर तृतीय क्रमांकाचा मान आपल्याला पाहायला मिळाला आहे आणि तृतीय क्रमांकाचा मान वितरित करण्यासाठी मी व्यासपीठावरून थोडंसं त्रास देतोय आमचे चेतन पाटील, त्यानंतर विलास पाटील साहेब आणि दयाराम पाटील साहेब, भूपेंद्र ठाकूर. आपण देखील पुढे यायचे आपल्या शुभ असते. आपण तृतीय क्रमांकाचा मान देऊया. नवी मुंबई विभागातील एक दमदार संघ बोंडकोडे 11 बोंडकोडे टीम ठरला आहे तृतीय क्रमांकाचा मान आणि नक्कीच त्यांना जाते हा मानाचा करंडक आणि तब्बल रोख रक्कम कॅश प्राइज 25,000 आपल्याला पाहायला मिळते. टीम बोंडकोडे वेलप्लेट टीम बोंडकोडे असंच खेळ करत राहा आणि आपल्या नवी मुंबईचं नाव अगदी उच्च स्तरावर न्या क्रिकेटमध्ये. जरा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. पाहुणा संघ आपण पाहतोय नवी मुंबई विभागातील संघ आज मात्र तृतीय क्रमांकाचा मान उरण तालुक्यातील भेंडकल गावातील सरपंच ट्रॉफी पटकावण्याचा मान पटकावलाय. अभिनंदन. पुढील वाटचालीसाठी आपणास खूप साऱ्या शुभेच्छा असतील. असाच खेळ करत राहा मैत्रीपूर्व आणि थांबायचं आहे. मी विनंती करतो कॅप्टन्सला नक्कीच एका खेळाडूंनी नक्कीच थांबायचं आहे. कॅप्टन थांबायचं आहे. आता तुम्हाला थांबणं गरजेचं असेल. नक्कीच आपण तिसऱ्या क्रमांकाचा टायटल पटकावलात. नक्कीच आमच्या भेडकलच्या मैदानावर येऊन आपल्याला कसं वाटलंय आणि एकंदरीत तुम्ही खूप बॅट पॅचमध्ये होतात. आज तुम्हाला फ्रंटफूट मिळाला या सरपंच ट्रॉफीमध्ये. तर खेळाडूचा परफॉर्मन्स आणि आपल्या टीमविषयी आपण काय प्रतिक्रिया देऊ शकाल? पहिल्यांतर बोलायचं गेलं तर आयोजन खूप चांगलं होतं आणि केलवणे संघ खूप चांगलं खेळले. तर नक्कीच प्रतिस्पर्धी टीमचा पाहत आणि पूर्णपणे आभार मानलाय आणि तुम्ही आला त्या स्पर्धेमध्ये स्पर्धेची शोभा वाढवलीत. आपल्या मनाच्या अंतकरणातून आम्ही आभारी आहोत आणि जाऊया इथून द्वितीय क्रमांकाचा मान पटकावलाय. अगदी असं म्हणावं लागेल की इलाका भी हमारा आणि धमाका भी हमारा. नक्कीच चांगला खेळ झालाय. शेवटच्या क्षणाला मात्र टीम थोडा मागे पडलाय. डेव्हिड 11 केलवणे समवेत आणि द्वितीय क्रमांकाचा मान पटकावलाय टीम BCC भेंडकल बी जे संपूर्ण शिलेदाराने यायचं आहे. अगदी आपण पाहिलं तर पहिला हंगामाची पहिली स्पर्धा खेळत असताना पहिला क्रमांक पटकावलाय. तदनंतर 10 ते 12 सामने पूर्णपणे या टीमने गमावले. तदनंतर
अगदी मुलेकडची ट्रॉफी पटकावल्या आणि तिथून आलेल्या हा नाईट रजनीचा मानाचा द्वितीय क्रमांकाचा करंडक सरपंच ट्रॉफीचा घरच्याच मैदानावर चांगला खेळ पाहायला मिळाला आहे. टीम BCC भिंडकल बी संपूर्ण खेळाडू मान्यवरांनी यायचं आहे. तांबडी चांबडी ही चमकते उन्हात मला कलक खादीचा पांढरा शर्ट खाकी पॅन्ट टाकून मी कडक चेहऱ्यावर दिसपणे चकाचक आवाजात गणपती बाप्पा ठाणकेश्वर महाराज की मातीच्या रंगाला जे पण काही दिलेले देवानं मिरवतोय हक्कानं क्लब मध्ये ग्रेटिंग तर मराठी वाचदार आपल्या कामात नाही काय शंका मध्ये गंगावर साक्षीला जनता इकडे जाशील तिकडे आपल्याचे टंका तशीर कारागिरी निकलीवर मारलेला आहे रंदा मी गाडीवर सुंदर खेळ पाहायला मिळालाय. मालिकावीरचा किताब देऊया. नक्कीच इथून पहा प्रत्येकाची इंटरव्ह्यू घेण्यासाठी चांगले संयोजकांनी पण टीम मेडिकलचा कोणीच थांबला नाही. थांबणं गरजेचं होतं. कॅप्टन जुगल करत आहेत. नक्कीच इंटरव्ह्यू तनिष करत कॅप्टन तनिषला येणं गरजेचं आहे. तनिषला मी विनंती करतोय आपण यायचं आहे. संयोजकांना मान द्या. चला आता मला तर वाटते ते पिछाडीवर गेलेत. चलून जाऊया मालिकावीरच्या अगदी किताबाकडं. सर्वोत्तम खेळाडू आणि या स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू कोण गेस करू शकतोय का? यस नो डाऊट. ज्याच्या माध्यमातून अगदी 33 बॉल 68 धावा 8 विकेट 108 पॉइंट मेडन षटक विकेट हॅट्रिक सर्वोत्तम खेळाडू मिस्टर हरेश पाटील रिप्रेझर आपण पाहतोय चाललाय केलवण्याच्या गावामध्ये. अपकमिंग स्टार हरेश. नक्कीच सुंदर खेळ पाहायला मिळालाय हरेशचा. कंपोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. कंपोस्ट तालुका जिल्हा विचारून घे या जगात. 102 धावा होत्या जितेशच्या. अगदी 6 धावेनं पुढे गेला. 102 धावा जितेशच्या होत्या. 106 पॉइंटनं आपण पाहतोय हरेश पाटील पुढे जाताना पाहायला मिळाला आणि मालिकावीरचा किताब आपल्याला पाहायला मिळालाय. सुंदर खेळ पाहायला मिळालाय. नक्कीच हरेश पाटिल साठी मी एकच म्हणतोय. हरेश पाटिल साठी मी एकच म्हणतोय कि मेरा वक्त खराब है इसलिए मैं मौन हूं पर जब मेरा वक्त आएगा तो सारी दुनिया को बताऊंगा कि मैं कौन हूं. आणि नक्कीच आपण पाहतोय चांगलाच खेळ पाहायला मिळालाय हरेश यांचा. नक्कीच चांगलाच खेळ. नक्कीच हरेश. नक्कीच हरेश आपण पाहतोय मेरा वक्त खराब है इसलिए मैं मौन हूं और जब आएगा सामने तो सारे दुनिया को बताऊंगा कि हरेश पाटील मैं कौन हूं. हरेश पाटील साठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे. नक्कीच आणि नक्कीच बोलणं गरजेचं आहे. हरेश एकच प्रश्न असेल कारण की अगदी आज काही सामने आपण खेळलात आणि आपल्या संघासाठी सर्वोत्तम खेळ तुमच्या परीने होतोय. आज या सरपंच ट्रॉफीचा मानाचा करंडक तुम्ही नेलात आणि त्यामध्ये मालिकावीरचा रिप्रेझर आज आपल्या गावात चाललाय. स्वतःच्याकडे आज रिप्रेझर आलाय. नक्कीच काय म्हणू शकाल आणि कितवी मालिकावीर आहे तुमच्या स्वप्नातील? बरीच मालिकावीर भेटलेल्या आहेत पण काही ठिकाणी हरलो त्याच्यामुळे गमवायला लागल्या. या मालिकेमध्ये मस्तपैकी परफॉर्मन्स झाला आमचा आणि टीमचा पण परफॉर्मन्स तसाच झाला होता की कुठले बॉलर आमचे 10 पेक्षा खाली स्कोर करत देत नव्हते. हे चांगलं पाठबळ आम्हाला भेटलं आणि जे पब्लिक आहे हे जे आम्हाला सपोर्ट करतात ते चांगलं खेळाडू घडवून आणतात. त्यांच्यामुळेच त्यांना एक विनंती आहे की जरा आनंदाचा जे जिंकतो आपण त्याचा आनंद घ्या आणि जे भांडभिंड आहे ते काय करू नका. त्यांच्यामुळं काय गावाचा आणि आपल्या टीमीचं जरा नाव खराब होतो. त्याच्यामुळं जरा आनंद हे करा साजरा करा पण गडबड घटवलं नको. जरा चांगला राहा.
नक्कीच. आणि एकच प्रश्न असेल, या स्पर्धेमध्ये खेळत असताना संपूर्ण स्पर्धा तुम्ही गाजवली, संपूर्ण रात्री गाजवल्यात, अगदी 2-3 रात्री आपण इथं खेळ केला, तर मी एकच म्हणेल ही स्पर्धा कशी वाटली आणि या मैदानावर खेळ करत असताना कसं वाटलं? तर ज्यावेळेला आलो त्यावेळेला चांगलंच वाटलं, चांगलंच ग्राउंड आहे. कारण भेंडकल गावाले असं वाटते काय नशीबवान आहे तुम्हाला हा ग्राउंड आहे, आम्हाला तो आमच्या नशिबात नाही आहे. तरी पण आम्ही कसं ना कसं प्रॅक्टिस करतो, त्याच्यामुळं जरा आम्हाला पण भेटलं असतं तरी जरा बरं वाटलं असतं. आणि आई गावदेवीचा आमच्यावर आशीर्वाद आहे, त्याच्यामुळं जरा आमची मस्त टीम खेळते. नक्कीच नक्कीच. हे होते आज आपल्या समवेत जोडले होते हरीश पाटील. हरीश पाटीलसाठी एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. कैक मैदानं गाजवल्यात, कैक ठिकाणी ज्यानं षटकार चौकाराचा पाऊस पडलाय. आज सरपंच ट्रॉफीचा मानाचा करंडक तर घेतलाय, त्यामध्ये मालिकावीरचा रिप्रेझर चाललाय हरीश पाटीलच्या नावावर. एकदा हरीश पाटीलसाठी होऊ द्या जोरदार टाळ्या. चला घेऊन जय हरीश. हरीश तिथं तिथं चला. त्याचा फोटो होता पहा. अजून प्रथम क्रमांक वितरित करायचा बाकी आहे, तर थोड्यात लगेचच आपण थोडं स्टेज खाली करा. स्टेज लगेचच आपण चला. संयोजक बोल चला चला फ्रीज घ्या, आपण पुढे घ्या, खाली खाली फोटो काढा आपण, कारण की बोल बोल हरीश आपले परिसर पहा. सावकाश घ्यायचा आहे. पहा अगदी मालिकावीर आहे, मजबूतच असणार. सावकाश घ्या, सावकाश न्या. अजय घरात नक्कीच. अगदी आपण पाहतोय आज मानाचा करंडक चाललाय. तब्बल 6 वर्षानंतर ज्यानं उराशी बाळगलेलं स्वप्न आज उंचावलंय, स्वप्नांना पंख दिलेत, पंखांना बळ मिळालाय. आई गावदेवीच्या आशीर्वादानं 6 वर्षानंतर डेव्हिड 11 गावदेवी केलवणेनं पटकावलाय हा पहिला मानाचा करंडक. आणि हा मानाचा करंडक संपूर्ण गावासाठी समर्पित केलाय टीम डेव्हिड 11 गावदेवी केलवणे. जे कोण आमच्या गावातले जे कोण आम्हाला सपोर्ट करतात ना, त्यांनी सर्व या आमचा नसून तुमचा आयो बक्षीस या झाला. 2 मिनिटं प्लेयर या एक फक्त फोटो घ्यायचा त्याला, एक प्लेयर नंतर या. ए आर्या आर्या कम ऑन डीजे डान्स नेक्स्ट पे. जल्लोष खूप आहे. चला नाचा. खाली बसायचं. मान्यवर देखील दिसू द्या. मान्यवर देखील. Power in the champion, power in the champion. नाचा. हरीश इज द चॅम्पियन. Power in the champion. सिद्धेश इज द चॅम्पियन. क्या बात है.